कलियुगात भक्ती कठीण झाली आहे, कारण देव दूर गेले म्हणून नाही, तर मन कधीच जवळ थांबत नाही म्हणून. पुराणात सांगतात की प्रत्येक युगात भक्तीचा मार्ग वेगवेगळा होता. सत्ययुगात ध्यान सहज होते, कारण मन स्थिर होते. त्रेतायुगात यज्ञ होते, नियम होते, शिस्त होती. द्वापर युगात पूजा होती, सेवा होती, नाते संबंध होते. पण कलियुगात मन पूर्णपणे विखुरले आहे. येथे भक्तीसाठी वेळ आहे, पण स्थैर्य नाही. डोळे मंत्र जपतात, पण मन कुठेतरी दुसरीकडेच धाव घेत असते. कलियुगात माणूस भक्ती ही फळाच्या अपेक्षेने करतो. तो नम्र होतो, पण आतल्या आत हिशोब ठेवतो. मी हे केलं, आता मला ते मिळायलाच हवं. जिथे अपेक्षा येते तिथे समर्पण तुटू लागते. अहंकारही आता बदलला आहे. पूर्वी अहंकार स्पष्ट होता, मी राजा आहे, मी ज्ञानी आहे. आता अहंकार भक्तीच्या आत लपलेला आहे. माझी भक्ती श्रेष्ठ आहे, माझाच मार्ग बरोबर आहे. हा अहंकार भक्तीला आतूनच पोकळ करत चालला आहे. कलियुगात शास्त्र नाही, तर गोंगाट वाढला आहे. प्रत्येक जण बोलत आहे, पण फार थोडे लोक ऐकतात. आणि भक्ती ऐकण्यापासूनच जन्म घेते. तरीही एक आशा आहे, कारण पुराण सांगतं कलियुगात केवळ नामस्मरण पुरेसे आहे. कारण नामामध्ये विधी नाहीत, अहंकार नाही, दिखावा नाही, फक्त एक आर्त पुकार आहे. शेवटी एवढंच म्हणता येईल की कलियुगात भक्ती कठीण नाही, पण मन रिकामं करणं कठीण झालं आहे. आणि जोपर्यंत मन रिकामं होत नाही, तोपर्यंत देवासाठी त्यात जागाच तयार होत नाही. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.